नमस्कार. मी पत्रकार सचिन सुभाष राणे जुचंद्र, तसेच पोलीस मित्रांनो, काही दिवसांपूर्वी मी जो एक व्हिडिओ काढला होता, जो माझ्या परदेशी भावंडांबद्दलचा. त्यांच्यासाठी हा दुसरा व्हिडिओ. भावंडांनो, तुम्हाला माहीत आहे का, आतापर्यंत जे भारतीय परदेशात जातात ते तिथे जाऊन काय खातात याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देत आहे. मग ते कुठल्याही धर्माचे का असेनात, एक असं रहस्य आज मी तुमच्यासमोर खुलं करणार आहे. मित्रांनो, हे सर्वजण बीफ आणि पोर्क याचे मांस खातात. त्याचप्रमाणे दोघांच्याही चरबीपासून बनवलेले पदार्थ खात आहेत. हो, मी बरोबरच बोलत आहे. मित्रांनो, भारतात जेवढे पण फ्लाईट किचन आहेत तिथे फ्लाईट किचनमध्ये पोर्क आणि बीफ यांचे मांस शिजवले जाते. हो, मी सुद्धा फ्लाईट किचनमध्ये काम केलेलं आहे. 3.5 वर्षाचा मला कुकचा अनुभव आहे. हा व्यक्ती तुमच्यासमोर बसलेला आहे. यामध्ये तुम्हाला बीफ मीट आणि बीफ सॉसेस, पोर्क मीट आणि पोर्क सॉसेस हे पदार्थ आवर्जून पाहायला मिळतात. जरी बकऱ्याच्या खिमापासून बनवलेले पदार्थ जरी तुम्ही खात असाल, म्हणजे रेड मीट, तरी सुद्धा बीफ मीट टाकले जाते फ्लाईट किचनमध्ये. कारण आजपर्यंत जे कॉस्ट कंट्रोल करण्याची जी पद्धत आहे ती फार महत्त्वाची आहे या हॉटेल बिझनेससाठी. क्वालिटी मेंटेन आणि कॉस्ट कंट्रोल या दोन्ही गोष्टींवर हॉटेल्स किंवा फ्लाईट किचन चालतात. या दोन्ही गोष्टींवर हॉटेल्स आणि फ्लाईट किचन चालतात. मित्रांनो, फ्लाईट किचनमध्ये या गोष्टी घडतात. मित्रांनो, फ्लाईटमध्ये चढल्यापासून ते तुम्ही दुबई कतारला उतरेपर्यंत नाना प्रकारचे डिश तुम्ही खात असता. पण याचं मूळ कारण आहे म्हणजे फ्लाईट किचन. तेथे मी काम केलेलं आहे. आता त्याचप्रमाणे परदेशात अमेरिका घ्या किंवा आखाती देश घ्या, म्हणजे मुस्लिम राष्ट्र घ्या किंवा इंग्लिश कंट्री घ्या, यांच्यामध्ये लढाया वॉर जे काही होताना दिसत आहे त्यामागचं मूळ कारण आहे मित्रांनो, हेच मूळ कारण आहे. मित्रांनो, मी बरोबरच बोलत आहे. अमेरिकेत तुम्हाला बीफ आणि पोर्क खायला घालतात किंवा त्यांच्या चरबीपासून बनवलेले पदार्थ तुम्ही खाताय. हे मुस्लिम राज्यांना पटत नाही, मुस्लिम राष्ट्रांना पटत नाही. ते त्यांच्या धर्माच्या विरुद्ध आहे. पोर्क म्हणजे डुक्कर हे मुस्लिमांमध्ये अतिशय निषिद्ध मानले जाते. म्हणूनच हे लोक आपसामध्ये वैमनस्य करतात. मित्रांनो, जागा आणि जागेसाठी युद्ध ही दूरची बात आहे. हे फक्त सांगितलं जातं. हे युद्ध होण्याचे मूळ सर्वात मोठं कारण आणि सर्वात पहिलं कारण आहे ते धर्म आणि जात. जर आपल्या धर्मातील लोकांना बाटवण्याचे कार्य कोण करत असेल तर कोणत्याही देशाचा नागरिक ते सहन करू शकत नाही. म्हणून ही युद्ध होतात. हे पूर्वीपासून चालत आलेलं सत्य आहे. जर तुम्ही भारतीय दुबईला गेलात किंवा कतारला गेलात तर तुम्हाला बीफ खाऊ घातले जाते. हो, मी बरोबर बोलत आहे. जर खरं वाटत नसेल तर तुमच्या कतार आणि किंवा दुबईला राहून आलेल्या तुमच्या भावाला विचारा किंवा तिथे तुमचा भाऊ असेल तर त्याला विचारा. हो, तिथे रॅगिंग चालतं. हा मुद्दा सुद्धा लक्षात घ्या. हो, मी बरोबरच बोलत आहे. हो, पैशापायी धर्म सोडता हे काही बरोबर नाही. हो, जरी तुम्ही जाणून बुजून आवडीने खात नसाल तरी माझ्या भारतीय बांधवांनो, तरीही तुम्हाला तुमच्या नकळत तेथे खाऊ घातलं जात आहे. कारण तुम्हाला तुमच्यावर विश्वास आहे, बरोबर. पण हे जे परदेशी लोक आहेत ते फार कपटी आहेत, कारस्थानी आहेत. मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल तरी आठवण करून देतो. जेव्हा भारत देश स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी याच ब्रिटिश लोकांनी कारतुसांना गाय आणि डुकराची चरबी लावलेली हे आठवत आहे का तुम्हाला? आणि कारतुसा दाताने तोडून मग बंदुकीत घालण्याचे तंत्रज्ञान होते. मग मला सांगा, हे किती मोठे महापाप आहे या ब्रिटिशांनी आपल्या भारतीयांबाबत केलेले. म्हणूनच तुम्ही जरा या गोऱ्या कातडींवरच्या लोकांवर पासून सावधान राहा. बरं, तर मग तुम्ही तिथे परदेशात जाताय, बरं, पण येताना आमच्यासाठी भारतातील लोकांसाठी काय आणताय? हे फक्त नवनवीन रोग. हो, मी बरोबरच बोलत आहे. सॉर्स, कोरोना असे महाभयंकर रोग परदेशातून भारतात येतात आणि आलेले आहेत. प्रमाण आहे माझ्याजवळ. मी प्रमाणाशिवाय बोलत नाही. हो, आज युद्ध लढायला नको म्हणून जैविक युद्धनीती वापरत आहेत हे परदेशी लोक, परदेशी मंडळी. हो मित्रांनो, मी बरोबरच बोलत आहे.
चालता बोलता तुमच्यासारखा माणूस भारतात हे विध्वंसक रोगट असा बॉम्ब घेऊन पाठवत आहेत आमच्या भारत देशात. आता प्रत्येक परदेशी देशाचे विध्वंसक धोरण काय आहे हे त्यावर अवलंबून आहे. मित्रांनो, तुम्ही एवढे पहा की भारतात रोगांची संख्या फार कमी आहे, पण आखाती देशामधून येणाऱ्या नवनवीन रोगांची संख्या आणि लोक मारण्याची क्षमता दिवसेंदिवस अधिक होताना दिसत आहे. बरं तर पहा, संसर्गजन्य रोगाने माणसं पटापट मारण्याची क्षमता किती अधिक आहे याचा जरा विचार करा. बरं, हे झालं रोगांचं. आता तेथील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत बोलू. ते परदेशात तुम्ही सुरक्षित आहात का सांगा मला. प्रथम लक्षात घ्या की आखाती देशांमध्ये युद्ध चालू आहेत की ते शहराच्या शहर बॉम्ब, रॉकेट लॉन्चर, ड्रोन यांनी विध्वंस करीत आहेत. ते आपसात लढाई करीत आहेत. अरे, ते परदेशी लोक स्वतः सुरक्षित नाही, मग तुम्ही तरी सुरक्षित कसे राहाल बरं. मग भारत सरकारला तुमची काळजी घ्यावी लागते, कारण तुमचे नातेवाईक मग रडून मीडियासमोर येणार, मेरा बेटा, मेरी बहू, मेरा पोता वहाँ परदेश में फंसा है, उसे टॉर्चर हो रहा है, उसे कैद किया गया है, उसे बचा लो. मग कशाला सर्वांना टेन्शन द्यायला जाता तुम्ही. मग इथले भारतीय देव पाण्यात ठेवणार, मंदिरामध्ये मोठमोठ्या प्रमाणात दिवे जाळणार, आरती महाआरती होणार, मग तुमचे प्राण वाचवण्यासाठी मोठमोठाले होम हवन केले जाणार. कुणी मग देवाला साकडे घालणार, कुणी नवस करणार, तर कुणी यासाठी मोदी सरकारला जबाबदार ठरवणार, तर कुणी भारत सरकारला जबाबदार ठरवणार. मी माझ्या परदेशी भावंडांना इतकेच म्हणू इच्छितो की तुम्ही तेथे असं काय काम करता की जेथे तुम्हाला भरमसाठ पगार दिला जातो. बरोबर, काही डॉलर्स ज्याचा पगार भारतीय चलनानुसार 1.5 ते 2 लाख रुपये महिना होतो, बरोबर ना. मग वर्षाला 24 लाख रुपये पकडा, म्हणजे वर्षाला 24 लाख रुपये तुम्ही कमवता, बरोबर. मग तुम्हाला तिथे काही अडचणी आली किंवा तुम्हाला सोडवायला भारत सरकारला एका व्यक्तीमागे 1 कोटी रुपये इतका खर्च सरासरी करावा लागतो. मग सर्व तुमचा खर्च काढला तर कित्येक हजार कोटी सरासरी खर्च तुमच्यासाठी भारत सरकारला द्यावा लागतो. आणि हा खर्च आमच्या भारतीयांच्या खिशातून गेला आहे. मोलमजुरी करणारे लोक, नोकरी करणारे लोक, रक्ताचं पाणी करून दिवस रात्र मेहनत करून घाम गाणाऱ्या सर्व सुखाला तिलांजली देणाऱ्या मिडल क्लास नोकरदार वर्गांचा पैसा तुम्हाला तुमच्या सुरक्षेसाठी तसेच तेथे राहताय परदेशात, म्हणून तेथून तुमच्या देखभालीसाठी तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून इथल्या मिडल क्लास म्हणणाऱ्या लोकांच्या मेहनतीतून पुरवला जातो हा पैसा. तिथला परदेशी गव्हर्नमेंटला पुरवला जातोय. इथून टॅक्स भरतो मिडल क्लास माणूस, म्हणजे इथला मिडल क्लास माणूस तुम्हाला पैसा पुरवतो. माझ्या परदेशी बांधवांनो, आहात कुठे. जर तुम्ही परदेशात गेला नाही तर तुम्हाला तिथे राहायचं भाडं हे आमच्या भारतातील देशातील मिडल क्लासच्या खिशातून जाणार नाही. महाभारतातला पैसा भारतातील मिडल क्लास वर्गाला मिळू शकतो. भारतीय सुखात राहू शकतो. जेवढे पण परदेशात गेलेले भारतीय मिडल क्लास वर्गाला आणि वर्गाच्या जीवावरच गेले आहेत आणि जातात, तेथे राहतात, तेथे खातात. मग तुम्हाला परदेशातून येथे आल्यावर टेंबा आम्हालाच मारणार, आम्हालाच मोठेपणा मिळवून दाखवणार. अरे, भारतातला मिडल क्लास नोकरदार वर्ग भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, हे लक्षात घ्या माझ्या परदेशी बांधवांनो. मला वाटतं मिडल क्लास लोकांचे महत्त्व आता सर्वांनाच पटलेलं असेल. आता भारी महत्त्वाचा मुद्दा मिडल क्लास वर्गासाठी. मी महाराष्ट्रातील माझ्या मराठी बांधवांना विनंती करीत आहे की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला म्हणजे महाराष्ट्रातील मुंबईतील मराठी माणसाला मुंबई म्हणण्याचा आग्रह केला आहे. तसा GR ही काढला आहे आणि GR ही पास झालेला आहे. पण काही परप्रांतीय समाजकंटक पुन्हा पुन्हा मुंबईला बॉम्बे हे स्वरूप प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करत आहे. या परप्रांतीयांच्या तोंडातून मी बऱ्याच वेळा हे ऐकलेलं सुद्धा आहे.
तर माझी सर्वांना विनंती आहे, खास करून मराठी बांधवांना, जर कोणी मुंबई हा शब्द न वापरता भलता शब्द वापरून बोलत असेल तर त्याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करा. त्याचप्रमाणे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, यांचे संस्कार, यांची नीतिमूल्य आजपर्यंत एका मोठ्या मनाच्या, मोठ्या दिलाच्या, मराठी माणसावर प्रेम करणाऱ्या, मराठी माणूस या अभिमानाने जगवणाऱ्या एकाच माणसाने टिकवलं आहे, म्हणजे खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आपल्या नसानसात जिवंत ठेवण्याचे कार्य केले आहे. त्या माणसाचे नाव आज मी तुमच्या समोर जाहीर करतो. त्या महान माणसाचे नाव आहे राजसाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष. हो, मी बरोबरच बोलत आहे. मित्रांनो, माझे वाचन इतके चांगले आहे की मी राजसाहेब ठाकरे यांनी स्वतः बाळासाहेब ठाकरे यांच्यावर लिहिलेले पुस्तक सुद्धा वाचले आहे. त्या पुस्तकात राजसाहेबांनी बाळासाहेबांचे सर्व फोटो सुद्धा त्यामध्ये चित्रित केलेले आहेत. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विसंबूत माहिती, त्यांचे विचार, त्यांची नीतिमूल्य, त्यांचे राजकीय ओळख, पत्रकार ते राजकीय ओळख, हे सर्व काही इतक्या काटेकोरपणे या चित्रात मांडले आहे. या पुस्तकात ते नमूद केले आहे. राजसाहेब यांनी मांडले आहे. ते पुस्तक वाचताना आम्हाला वाटतं की खरोखरच आमचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आमच्या सोबतच आहेत. एक खरा शिवसैनिक म्हणून मी हे आवर्जून सांगत आहे की तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा. कारण लेखकाच्या भावना त्यामध्ये दडलेल्या असतात, त्यांचे विचार, त्यांची नीतिमूल्य त्यामध्ये दडलेली असतात. हे पुस्तक मी 2000 साली नालासोपारा येथे वास्तव्य करीत असताना तुळींज येथील पूर्ण वाचले आहे. इतकं जाड आणि अतिशय महत्त्वपूर्ण पुस्तक महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी लिहिले. एक लेखक म्हणून मी सुद्धा राजसाहेबांना मानाचा मुजरा करतो. कारण राजसाहेब आज पक्ष, पार्टी, गट, संघटना यांच्या वादात मराठी लेखकांचं खरोखरच महत्त्व बाजूला होताना दिसत आहे. मराठी वाचन कमी झालेलं दिसून येत आहे. महाराष्ट्रात मराठी बोललं जावं ही भावना रुजू करण्यासाठी राजसाहेब तुम्ही आटोकाट प्रयत्न करत आहात. राजसाहेब तुम्हाला मानाचा मुजरा. जय महाराष्ट्र. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. जय महाराष्ट्र. जय आगरी कोळी आदिवासी बांधव. जय जुचंद्रवासी. रिक्षा चालक मालक संघटना जुचंद्र यांचा विजय असो. सदरक्षणाय खलनिग्रहणाय सत्यमेव जयते. जय हिंद. जय महाराष्ट्र राज्य. धन्यवाद.